श्री स्वामी समर्थ. मागील अध्यायात आपण अधिक मासाचे दिव्य महत्त्व ऐकले. त्यानंतर माता लक्ष्मी यांनी भगवान श्री विष्णूंना विनम्रतेने विचारले, हे प्रभो, अधिक मासात असे कोणते दान करावे ज्यामुळे जीवाला अखंड पुण्य प्राप्त होईल, आणि जे निर्धन अशक्त आहेत त्यांनी काय करावे? तेव्हा भगवान श्री विष्णू म्हणाले, गोमाता ही सर्व देवतांचे निवासस्थान आहे. जे निर्धन व अशक्त आहेत त्यांनी दररोज गोमातेचे दर्शन घ्यावे, आणि जे समर्थ आहेत त्यांनी सश्रद्ध भावनेने गाय वासरासह दान द्यावे. परंतु ज्यांना हेही शक्य नाही त्यांनी निराश होऊ नये, कारण गोमातेला प्रेमाने दिलेला एक घासही अनंत पुण्य देणारा असतो. गोमातेसाठी चारा देणे म्हणजेच साक्षात देवसेवा होय. भुकेलेल्या गोमातेच्या मुखातील प्रत्येक घास आपल्या जीवनातील दुःख, संकटे आणि पापांचा नाश करणारा ठरतो. या पवित्र अधिक मासात श्री गुरुपीठ येथील गोशाळेस यथाशक्ती दान करून गोसेवेचे पुण्य प्राप्त करावे. गोसेवा हीच ईश्वर सेवा. आपण खालील लिंकद्वारे दान देऊन या पुण्यकर्मात सहभागी होऊ शकता.